गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे अज्ञातवासात होते। म्हणजे बीडच्या मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे असं म्हटलं जायचं, त्यानंतर नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली होती। आणि त्यानंतर अजित पवारांनी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा काढून घेतलेला होता। अगदी त्या दिवसापासून ते अगदी काही 15-20 दिवसांपर्यंत धनंजय मुंडे कुठेही मीडियासमोर आलेले नाहीत, एकदम अज्ञातवासात गेलेले होते। त्यानंतर त्याच पिरियड दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची रांग लागलेली होती। म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असेल, ढेकळांचे पंचनामे करायचे का, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी त्यांच्या पोराबाळांची लग्न करतात, हे त्यांचं वाक्य असेल। त्यानंतर आत्ताचं सभागृहात बसून रमी खेळणं असेल आणि त्यावरती सुद्धा की मी काही कोणाचा विनयभंग केलाय का, की मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशा पद्धतीची त्यांची ही वक्तव्य होती। आता या वक्तव्यांचा कुठेही समर्थन केलं जाऊ शकत नाहीये। मीडिया म्हणून असू देत किंवा माणूस म्हणून असू देत, कुठल्याही पद्धतीने या सगळ्याच वक्तव्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। मात्र या सगळ्या घटनांचा विचार करता धनंजय मुंडेंचं अज्ञातवासात जाणं, कोकाटेंच्या वक्तव्यांची रांग लागणं आणि अजित पवारांचं सूचक वक्तव्य करणं की आम्ही धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ शकतो, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठेतरी माणिकराव कोकाटेंची गेम झाली आहे का, आणि त्याच बाजूला धनंजय मुंडेंना कृषी मंत्री पद मिळू शकतं का, काय वाटतंय नेमकं? मयुरी, तुम्ही ज्या पद्धतीनं इंट्रोडक्शन केलं त्यामध्ये बरेच मुद्दे कव्हर केले। तर खऱ्या अर्थानं अशी गोष्ट आहे की माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांचं समर्थन होऊ शकत नाही, पण या सगळ्यांची जी दुसरी बाजू आहे ती आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आपण एका बाजूला बघतोय की माणिकराव कोकाटे यांचं तुम्ही आता सांगितलं की ढेकळांचा पंचनामा करायचा का, त्याच्यानंतर रमी खेळताना त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती जात आहेत आणि त्याच सोबतीनंच कर्ज जर शेतकरी घेत असतो तर शेतकऱ्यांच्या लग्नासाठी घेत असतो, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी। ही जी सगळी त्यांची वक्तव्य आहेत, स्टेटमेंट्स आहेत, ह्या सगळ्यांची क्रोनॉलॉजी पाहता आपल्याला माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल एक रागाचा सूर आहे असं दिसत असलं तरी सुद्धा त्याची दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा ते देतील अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला दिसतंय आता। अजित पवारांनी देखील त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे, पण हा न्याय हा माणिकराव कोकाटेंना जो लागू होतो तोच न्याय हा मित्रपक्षातील सगळ्याच नेत्यांना किंवा मंत्र्यांना का लागू होत नाही हा प्रश्न आहे। 100%। अर्थात या सगळ्याच न्यायाने आपण जर बघितलं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर देवेंद्र फडणवीस यांचा जर मागचा कार्यकाळ बघितला आणि एकूण जर आपण क्राईम रेट बघितला तर आपल्याला असं दिसतंय की गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे, पण त्याबद्दलची मागणी होत नाहीये आणि कुठल्या पद्धतीनं स्टेटमेंटही आपल्याला मीडियामध्ये बघायला मिळत नाही। तर मला असं वाटतंय की समान न्याय पद्धत जी आहे ती का नाही आणि माणिकराव कोकाटे यांनाच बळीचा बकरा बनवलं जात आहे का, त्यांची स्टेटमेंट्स ही कन्सिस्टंटली ज्या पद्धतीची आहेत ती फोकस होत आहेत, त्यावरती काही हेतू आहे का, याच्यावरती माणिकराव कोकाटेंनी जे स्टेटमेंट आता सांगितलं तुम्ही की मी काही विनयभंग केलाय का, चोरी केली आहे का, कुठला गुन्हा केला आहे का, मी काही स्टेटमेंटच दिलेले आहेत। तर या सगळ्यावरती माणिकराव कोकाटे यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामध्ये ते विरोधकांचं नाव घेत आहेत, मात्र ते विरोधक आहेत की मग आप्तस्वकीयच आहेत हे माणिकराव कोकाटे राजीनाम्यानंतर नीटपणे सांगू शकतील। पण जर आपण बघितलं मागची हिस्ट्री बघितली तर आपल्याला असं दिसतं की आराराबांनी बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। अर्थात अशा प्रकारचा विधिनिषेध पाळणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे। आराराबांनी तो राजीनामा दिला, पण आपण जर मागचा काही काळ बघितला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की अशा पद्धतीची वक्तव्य असतील किंवा अगदी मंत्री मारहाण करत असतील तरी सुद्धा आपल्याला असं दिसतंय की मंत्री हे राजीनामा देत नाहीयेत या सगळ्यावरून। बरोबर, मुद्दा हा आहे की माणिकराव कोकाटेच फोकस का होत आहेत, माणिकराव कोकाटे यांना टार्गेट केलं जात आहे का, आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यायला कोण प्रेशराईज करत आहे का, ही दुसरी बाजू आहे, ती समजून घेणं देखील आपण फार महत्वाचं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची गेम होत आहे या सगळ्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की ती शक्यता नाकारता येत नाही। हो, पण हे सगळं सांगत असताना आम्ही कुठेही माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यांचं समर्थन करत नाहीये, त्यांनी जे केलं ते चुकीचंच आहे, पण
याचा दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर कुठेतरी त्यांची गेम होतीये असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र त्याच वेळी जर ह्यांची गेम होत असेल तर त्यांचं जे कृषी मंत्री पद आहे राजीनाम्यानंतर जे रिकामं होईल ते मग धनंजय मुंडेंकडे जाईल का? आज मीडियाला अजित पवारांनी उत्तर दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी तशा पद्धतीचे सूचक वक्तव्य केलेलं आहे. आणि धनंजय मुंडे पुन्हा कृषी मंत्री पदावरती येतील का या संदर्भामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली तर आम्ही त्याचा विचार करू शकतो. बरोबर. याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडे पुन्हा कृषी मंत्री पदावरती येऊ शकतात. अर्थात धनंजय मुंडे हे मागच्या कार्यकाळामध्ये कृषी मंत्री होते आणि पुन्हा जर ते मंत्रिपदावरती आले तर बरेच गोष्टी ह्या अजित पवारांनाही साध्य करता येणार आहेत. अर्थात आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे हे बऱ्याच काळात अज्ञातवासात होते. वाल्मिक कराड प्रकरणामध्ये ते बरंच डॅमेज त्यांचं झालं होतं. बीडचं पालकमंत्री पद हे अजितदादांकडे आहे. या सगळ्यामध्ये ओबीसी नेता म्हणून धनंजय मुंडे हे अजित पवार गटासाठी महायुतीसाठी फार महत्वाचे नेते आहेत आणि त्यामुळेच धनंजय मुंडे पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद देऊन पुन्हा ताकद द्यायची अशा पद्धतीचं मला असं वाटतंय की अजितदादांचा मनोदय असणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे जाऊन धनंजय मुंडे येतील अशी शक्यता आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे फार काळ धनंजय मुंडेंना राजकारणापासून लांब ठेवणं हे अजित पवारांना स्वतःलाच परवडणार नाही मुळात. आणि त्यामुळे कुठेतरी ते मधल्या काळातलं जे वातावरण होतं वाल्मिक कराड प्रकरणातलं ते शांत करण्यासाठी अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावरती तो राजीनामा घेतला आणि आता ते प्रकरण शांत झाल्यानंतर थोडंसं का होईना मग अशा पद्धतीने गेम करून आता असं म्हणता येऊ शकत नाही पण असं असू शकतं, शंकेला वाव आहे. गेम करून मग ते मंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे जाऊ शकतं. दुसरी गोष्ट जर आपण म्हणतोय की संजय शिरसाट प्रकरण असेल जो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला रूम मधला पैशांची बॅग असणारा, त्यानंतर संजय गायकवाड यांचा मारहाणीचा व्हिडिओ झाला, अशा पद्धतीने भरत गोगावले असतील, या सगळ्यांचे ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत मीडियामध्ये ते फोकस होत आहेत, टार्गेटवरती येत आहेत. ज्या न्यायानं यांचा राजीनामा मागितला जातोय त्या न्यायानं जसं आपण मगाशी म्हणलो की देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा राजीनामा मागायला हवा. ज्या पद्धतीने राज्यामध्ये क्राईम रेट वाढतोय त्या पद्धतीने मग तर सगळ्याच मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असं नाही वाटत का? नाही, हा एक वेगळा मुद्दा होऊ शकतो खरं तर चर्चेचा. पण तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हणाला की कोकाटेंचं स्टेटमेंट आपण बारकाईने बघितलं पाहिजे. कोकाटेंनी असं म्हटलं आहे की याच्यामध्ये विरोधकांचा हात आहे आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की ते विरोधक की आप्तस्वकीय हे ते राजीनाम्यानंतर नीटपणे सांगू शकतील. अर्थात ही जी त्यांच्यावरती गेम झालेली आहे असं आपण जर गृहीत धरलं तर असं दिसतंय की जो कोणी तो व्यक्ती आहे तो माणिकराव कोकाटेंनाही माहिती असेल, व्हिडिओ व्हायरल कसा झाला हेही त्यांना माहित असेल. तर या सगळ्यामध्ये अजितदादांच्या गटातीलच कोण नेता आहे की मग खरंच तो विरोधक आहे की मग मित्र पक्षातील कोण नेता आहे. आपण जर बघितलं तर मागच्या काही काळापासून जसं तुम्ही ही बरीच नावं घेतली तर शिंदे गट असेल किंवा अजितदादा गट असेल यांच्यातले नेते हे बहुतांश वेळा हे डॅमेज होताना दिसतात. अर्थात गिरीश महाजनी हे सुद्धा डॅमेज झालेले असले तरी सुद्धा मित्रपक्ष असणारे अजितदादा गट आणि शिंदे गट यांचे नेते हे डॅमेज होताना आपल्याला दिसत आहेत. आणि एकंदरीतच भाजप हे या दोन्ही मित्रपक्षांवरती वर्चस्व ठेवताना दिसत आहे. एक्झॅक्टली माणिकराव कोकाटेंची गेम होत असेल तर त्यामागे नेमकं कोण असेल हे सांगणं आत्ता कठीण जरी असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी या दोन्ही मित्रपक्षांवरती अंकुश ठेवायचा प्रयत्न करत आहे हे या ठिकाणी दिसत आहे. आणि आपण तर धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोललो तर धनंजय मुंडे हे अजितदादांसाठी फार महत्वाचे नेते आहेत. अर्थात अजितदादा धनंजय मुंडेंना आणू पाहतायत का मंत्रिपदावरती की मग भारतीय जनता पार्टीचाही काही वेगळा प्लॅन आहे कृषी मंत्री पदाला धरून हे देखील बघावं लागेल. अर्थात ओबीसी नेते असल्यामुळं धनंजय मुंडेंना फार काळ राजकारणामध्ये फार लांब ठेवता येत नाहीये मंत्रिमंडळापासून. तर यासाठी देखील तो प्रयत्न असणार आहे. एकूण आपण जर बघितलं कॅल्क्युलेशन वाईज तर पालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्यामध्ये ओबीसी फॅक्टर हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. महायुतीसाठी महत्वाचा आहे आणि पालिकांमध्ये देखील आपण बघतो की त्या ओबीसीसाठी जे आरक्षणाची पद्धत आहे तर त्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे हे फार महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना फोकस आउट करता येणार नाही. अर्थात त्यांना क्लीन चिट मिळाली म्हणून मग आम्ही त्यांना
पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं असं जर झालं तर त्यांचं एक चांगलं पुनर्वसन होऊ शकणार आहे आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना ती ताकद मिळणार आहे, बळ मिळणार आहे. अर्थात हा भविष्याचा विषय आहे, पण एकंदरीत पुढच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन केलं जाऊ शकतं. एकंदरीत आपण जर बघितलं, अजून एक बातमी आहे की अण्णासाहेब डांगे असतील ते सुद्धा आता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवरती आहेत असं दिसतंय. म्हणजेच ओबीसी नेते आहेत ते पुन्हा एकदा आपल्यासोबत घेऊन महायुती ताकदीनं उभी राहताना दिसते. किंबहुना भाजप असेल, अजितदादा गट असेल, ते ओबीसीच्या ध्रुवीकरणासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि जो माधव पॅटर्न भाजपनं बराच काळ झाला राबवला, यशस्वीपणे राबवला, तो पुन्हा एकदा ध्रुवीकरण करून तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटलांचं आंदोलन येत्या काळामध्ये होणार आहे. त्याच्यामुळं मराठा ध्रुवीकरणाच्या विरोधातला जो फोर्स आहे तो ओबीसी ध्रुवीकरण करून आपल्याकडं सेंट्रलाइज करणं या दृष्टिकोनातून पुढच्या पालिका निवडणुकांसाठी देखील हा प्रयत्न आहे असं आपल्याला एकंदरीतपणे म्हणावं लागतं. थोडक्यात ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर धनंजय मुंडे कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांना तारणार या संदर्भातला हा सगळा चर्चेचा विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीनं सुद्धा अजित पवारांना धनंजय मुंडे महत्त्वाचे आहेत. आता ह्या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच माणिकराव कोकाटेंची गेम झाली आहे का? आणि गेम होत असताना दुसरीकडे त्यांचं जे मंत्रिपद आहे राजीनाम्यानंतर रिकामं होणारं, ते धनंजय मुंडेंना जाऊ शकतं का? जाऊ दिलं पाहिजे का? यावरती तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच आणखी कोणकोणत्या विषयांवरती तुम्हाला विशेषभरीच्या माध्यमातून चर्चा ऐकायला आवडतील त्याचेही सल्ले अवश्य द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.